नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 15 चे आज आपण विश्लेषण पाहणार आहोत। यामध्ये पहिल्या घटकात आपण चालू घडामोडी व सामान्य ज्ञान या घटकाची सविस्तर चर्चा करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि यामध्ये जे काही तुम्हाला कठीण गेलेले प्रश्न आहेत त्याचा आवर्जून इथे ॲनालिसिस पहा, म्हणजेच आपण जे काही चुकलो ते का चुकलो हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणासपर्यंत या गोष्टी पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत। पहिला प्रश्न होता मित्रांनो, खेलो इंडिया यूथ गेम्स 2021 या स्पर्धामध्ये देशी खेळाचा समावेश करण्याचा प्रस्तावाला मान्यता दिली आहे। यामध्ये गटका, थांग ता, मल्लखांब आणि कलारीपयट्टू या खेळाची निवड करण्यात आलेली आहे। कलारीपयट्टू खेळ कोणत्या राज्याचा खेळ आहे? पहिला पर्याय तामिळनाडू, दुसरा आहे केरळ, तिसरा आहे कर्नाटक आणि चौथा आहे आंध्र प्रदेश। खेलो इंडिया यूथ गेम्स 2021 4 देशी खेळाला समावेश करण्यात आलेला आहे। त्यामध्ये गटका हे पंजाब पारंपरिक युद्ध कला आहे, पंजाबची, लक्षात ठेवा गटका। थांग ता हे मणिपूर राज्यातील लढाऊ खेळ आहे, लक्षात ठेवा। विचारू शकतात की थांग ता हा खेळ कोणत्या राज्याचा आहे, तर मणिपूर राज्याचा। आणि गटका कुठला आहे, तर पंजाब। मल्लखांब हे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात खेळला जातो। आणि कलारीपयट्टू हे केरळ राज्यातील खेळ युद्ध कौशल्य, प्राचीन युद्ध कौशल्य आहे मित्रांनो, लक्षात ठेवा कलारीपयट्टू। आपण जरा नेटवर वगैरे याचे जरासे हे पाहिले चित्र वगैरे तर आपल्याला लक्षात येईल कलारीपयट्टू काय खेळ राहते, कोणता खेळ राहते। तर हे केरळ राज्याचं आहे कलारीपयट्टू, आणि थांग ता मणिपूरचं आणि गटका पंजाबचं। ही युद्ध कला आहेत, प्राचीन युद्ध कौशल्य, आणि गटकासुद्धा पारंपरिक युद्ध कला आहे। थांग ता हा राज्यातील लढाऊ खेळ आहे। तर हे कलारीपयट्टू जे खेळ आहे ते कोणत्या राज्याचं आहे मित्रांनो, तर केरळ राज्याचं आहे, लक्षात ठेवा। त्यानंतरचा प्रश्न पहा, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? कायदेविषयक सल्लागार कोण होते? पहिला पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा आहे BN राव, तिसरा आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि चौथा आहे जवाहरलाल नेहरू। तर मित्रांनो, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार हे BN राव होते। याविषयी माहिती पाहूया। संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार BN राव। घटना समितीचे अध्यक्ष मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते। मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। आणि मसुदा समिती याविषयी माहिती समजून घ्या, कारण वेळोवेळी प्रश्न येते, त्यामुळे या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजेत की 29 ऑगस्ट 1947ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली। हे सुद्धा दिनांक लक्षात असू द्या, 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना। आणि या समितीमध्ये एकूण किती सदस्य होते मित्रांनो, तर 7 सदस्य होते। तर ह्या सगळ्या बाबी आपण वहीत लिहून घेत चला मित्रांनो, कारण काय होते की कधी कधी घटना समितीचे अध्यक्ष किंवा मसुदा समितीचे अध्यक्ष विचारतात आणि आपण कन्फ्यूज होतो। तर हे 2 प्रश्न प्रत्येक परीक्षेत विचारले जाते किंवा हे कायदेविषयक सल्लागार विचारले जाते, त्यामुळे या 3 बाबी आपण नेहमी आपल्याला पाठ असायला हव्या, हे लक्षात ठेवा। त्यानंतरचा प्रश्न पहा, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केलेला खालीलपैकी कोणता शब्द नाही? म्हणजे 42व्या घटना दुरुस्तीने उद्देशिकेत जे शब्द समाविष्ट केला त्यामध्ये कोणता शब्द नाही? पहिला पर्याय समाजवादी, दुसरा आहे धर्मनिरपेक्ष, तिसरा आहे एकात्मता आणि चौथा आहे बंधुता। तर मित्रांनो, 42वी घटना दुरुस्ती ही 1976ला करण्यात आली। समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द 42व्या घटना दुरुस्तीने 1976ला समाविष्ट करण्यात आले। आतापर्यंत प्रस्ताविकेत एकदाच बदल करण्यात आला आहे, म्हणजे 42व्या घटना दुरुस्तीने हे 3 शब्द टाकण्यात आले। लक्षात ठेवा, प्रस्ताविका हा घटनेचा भाग असून त्यामध्ये बदल करण्याचा संसदेला अधिकार आहे। हे केशवानंद भारती खटल्यामुळे तो बदल केला आहे, लक्षात ठेवा
केशवानंद भारती. तर प्रस्ताविकेत जे शब्द टाकले गेले 42व्या घटना दुरुस्तीने ते कोणते, तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. आणि 42व्या घटना दुरुस्तीनं मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. मूलभूत कर्तव्य हे सुद्धा लक्षात ठेवा. मूलभूत कर्तव्य 42वी घटना दुरुस्ती. आणि 44वी घटना दुरुस्ती कोणती होती, तर संपत्तीचा अधिकार. संपत्तीचा अधिकार हे सुद्धा लक्षात ठेवा. या 42व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने 44वी घटना दुरुस्तीसुद्धा आपण लक्षात ठेवावी. संपत्तीचा अधिकार काढून टाकण्यात आला, लक्षात ठेवा. म्हणजेच हे संपत्तीचा अधिकार कोणतं आहे, तर 44व्या घटना दुरुस्तीनं काढण्यात आला. आणि 42व्या घटना दुरुस्तीनं मूलभूत कर्तव्याचा समावेश टाकण्यात आला. आणि 42व्या घटना दुरुस्तीनं समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द 42व्या घटना दुरुस्ती 1976 नुसार समाविष्ट करण्यात आले. म्हणजे इथे कोणता शब्द या उद्देशिकेत टाकण्यात नाही आला, तर बंद होता. त्यानंतरचा प्रश्न पहा. भारतीय संविधान निर्मितीच्या वेळी संविधान सभेमध्ये किती महिलांचा समावेश होता? पहिला पर्याय 5, दुसरा आहे 10, तिसरा आहे 15 आणि चौथा आहे 8. तर मित्रांनो, भारतीय संविधान निर्मितीच्या वेळी संविधान सभेमध्ये एकूण 15 महिलेचा समावेश होता. आता आपण भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या वेळी जे 15 महिला होत्या त्याचे नावे पाहूया. अम्मू स्वामीनाथन, बेगम अजीजी रसूल, दक्षयानी वेलू, चौथा आहे दुर्गाबाई देशमुख, पाचवा आहे हंसाबेन मेहता, सहावा आहे पूर्णिमा बॅनर्जी, सातवा आहे रेणुका रे, आठवा आहे विजयलक्ष्मी पंडित, नववा आहे सरोजिनी नायडू, 10वा सुचिता कृपलानी, 11वा कमला चौधरी, 12वा ॲनी मस्करेन, 13वा आहे लीला रे आणि 14 आहे मालती चौधरी आणि 15वा आहे राजकुमारी अमृत कौर. अशा एकूण 15 महिला या भारतीय संविधान निर्मितीच्या वेळी संविधान सभेमध्ये होत्या. हे लक्षात ठेवायचं, आकडा लक्षात ठेवायचा. किती महिला होत्या, तर 15 महिला. त्यानंतरचा प्रश्न पहा. जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती? पहिला पर्याय वित्त समिती, दुसरा आहे आरोग्य समिती, तिसरा आहे स्थायी समिती आणि चौथा आहे कृषी समिती. तर मित्रांनो, जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती, तर स्थायी समिती, लक्षात ठेवा. आणि अध्यक्ष कोण राहते स्थायी समितीचा? जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हेच या समितीचे अध्यक्ष असतात. विविध विषयाचे समितीचे अध्यक्ष या समितीवर असतात. एकूण 14 सदस्य असतात. एक अध्यक्ष आणि 13 सदस्य. आणि सचिव कोण असतो मित्रांनो? उपमुख्य कार्यकारी अधिकारी, डेप्टी CEO. कोण राहतो? डेप्टी CEO हा सचिव असतो. आणि अध्यक्ष कोण असतो? जिल्हा परिषदचा अध्यक्ष हेच या समितीचा अध्यक्ष असते. आणि जिल्हा परिषद सर्वात महत्त्वाची समिती कोणती, तर स्थायी समिती. त्यानंतरचा प्रश्न पहा. भारतातील प्रथम क्रमांकाचा शेती आधारित उद्योग कोणता? पहिला पर्याय कापड उद्योग, दुसरा आहे साखर उद्योग, तिसरा आहे चहा उद्योग आणि चौथा आहे ताग उद्योग. तर मित्रांनो, भारतातील प्रथम क्रमांकाचा शेती आधारित जे उद्योग आहे तो कापड उद्योग आहे. आणि जर 2 नंबरला विचारलं तर साखर उद्योग लक्षात ठेवायचं. हे 2 नंबर आणि हे 1 नंबर. कापड उद्योग हा प्रथम क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतरचा 7वा प्रश्न पहा. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? पहिला पर्याय NK सिंग, दुसरा आहे YV रेड्डी, तिसरा आहे अरविंद मेहता आणि चौथा आहे अशोक लाहिरी. तर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि त्याची पूर्ण माहिती आपण पाहूया. 15वा वित्त आयोग मित्रांनो 2021 ते 26 साठी राहणार. अध्यक्ष आहे NK सिंह म्हणजे पहिला पर्याय. सचिव आहेत अरविंद मेहता आणि सदस्य आहेत अशोक लाहिरी, अजय नारायण झा आणि अनूप सिंग. वित्त आयोग कलम 281 नुसार राष्ट्रपती वित्त आयोग नेमतात. हे लक्षात ठेवायचं. 281. कालावधी 5 वर्षाचा असतो मित्रांनो. रचना 1 अध्यक्ष आणि 4 सदस्य असतात. 1+4. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 1951ला KC नियोगी. आणि 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष
डॉक्टर विजय केळकर. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष 2013ला डॉक्टर वाय व्ही रेड्डी आणि 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे तर एन के सिंग. हे 3 लक्षात ठेवा, 13, 14 आणि 15 आणि पहिले. हे महत्त्वाचं आहे. पहिला महत्त्वाचं आहे, बऱ्याच वेळेस विचारतात की पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर के सी नियोगी आणि 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे तर एन के सिंग आणि सचिव अरविंद मेहता. आणि कलम कोणता वित्त आयोगाचा 281. किती वर्षाचा कालावधी 5 वर्ष. रचना किती आहे 1+4, अध्यक्ष 1 आणि 4 सदस्य. आणि वित्त आयोगाचा कालावधी 2021 ते 26. म्हणजेच वित्त आयोग आपला आता इथे बऱ्याच गोष्टी आपल्या या एका प्रश्नाच्या अनुषंगानं बऱ्याच गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणजे इथे एन के सिंग हे अध्यक्ष आहे, वाय व्ही रेड्डी हे 14 वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे, अरविंद मेहता हे सचिव आहे आणि अशोक लाहिरी हे जे आहे ते सदस्य आहेत. हे काय आहेत सदस्य. आणि हे अरविंद मेहता सचिव आणि हे 14 वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि एन के सिंग 15 वित्त आयोगाचे आणि पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के सी नियोगी. म्हणजे एका प्रश्नाच्या अनुषंगानं आपलं जवळपास सगळ्याच मॅटर वित्त आयोगात संबंधित होत आहे. तर मित्रांनो ह्या गोष्टी लिहत चला. त्यानंतरचा प्रश्न पहा, ड्रॉसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे? स्वयंपोषित, कीटकभक्षी, परजीवी आणि यापैकी नाही. तर ड्रॉसेरा जी वनस्पती आहे मित्रांनो ती कीटकभक्षी आहे. 6व्या वर्गात 7व्या वर्गाच्या पुस्तकात याचं चित्रासहित वर्णन दिलेलं आहे मित्रांनो. तर ड्रॉसेरा वनस्पती कोणत्या वर्गात आहे तर कीटकभक्षी वर्गात आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर 1 ग्राम प्रथिनापासून ऊर्जा मिळते. पहिला पर्याय 9 किलो कॅलरी, दुसरा आहे 7 किलो कॅलरी, तिसरा आहे 2 किलो कॅलरी आणि चौथा आहे 4 किलो कॅलरी. तर 1 ग्राम प्रथिनापासून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. 10वा प्रश्न पहा, ब जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो? पहिला पर्याय बेरीबेरी, दुसरा आहे स्कर्वी, तिसरा आहे रातांधळेपणा आणि चौथा रिकेटस. तर ब जीवनसत्वाअभावी मित्रांनो बेरीबेरी हा रोग होतो. आता आपण जीवनसत्वे व त्याच्या अभावी होणारे रोग याविषयी माहिती पाहूया. अजीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा हे अजीवनसत्वाच्या अभावी, लक्षात ठेवा. ब जीवनसत्वाच्या अभावी बेरीबेरी, क जीवनसत्वाच्या अभावी स्कर्वी, ड जीवनसत्वाच्या अभावी रिकेटस म्हणजेच ड आणि के जीवनसत्वाच्या अभावी रक्तस्राव. हे सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे आपले जवळपास सगळे जीवनसत्व यामधले त्यामुळे त्या अभावी होणारे रोग हे सुद्धा आपल्याला एका ठिकाणी माहिती लिहून घ्या मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पहा, एंडोसल्फान हे चे उदाहरण आहे. कीडनाशक, बुरशीनाशक, जीवाणुनाशक आणि तणनाशक. तर एंडोसल्फान काय आहे तर कीडनाशक आहे. एंडोसल्फान कीडनाशक आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? पहिला पर्याय लॉर्ड माउंटबॅटन, नंतर सी राजगोपालचारी, तिसरा पर्याय व्ही एन राव आणि चौथा आहे राजेंद्र प्रसाद. आपल्याला पहिले भारतीय गव्हर्नर जनरल विचारले. तर मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? सी राजगोपालचारी होते. आणि स्वतंत्र भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर जनरल होते, लक्षात ठेवा. स्वतंत्र भारताचे दुसरे गव्हर्नर जनरल आणि शेवटचे गव्हर्नर जनरल हे लक्षात ठेवायचं सी राजगोपालचारीचं. आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय जर विचारलं, शब्द भारतीय आला, पहिले भारतीय कोण तर सी राजगोपालचारी. परंतु स्वतंत्र भारताचे दुसरे जर विचारलं, भारत स्वतंत्र झाल्यानंतर दुसरे कोण आणि शेवटचे कोण तर कोण सी राजगोपालचारी. आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जर विचारलं तर लॉर्ड माउंटबॅटन. पण भारतीय शब्द आला तर सी राजगोपालचारी. हे कन्फ्यूज होऊ नका, लक्षात ठेवा. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण तर लॉर्ड माउंटबॅटन, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिले. आणि पहिले भारतीय जर विचारलं तर सी राजगोपालचारी. हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर पहा 13वा प्रश्न, मुंबई ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? 1852, 1953, 1853 आणि 1854. इथे मी 1853 आणि 1953 टाकायचं कारण कोणतं की आपण घाई गडबडीनं पटकन फक्त 53 माहीत राहते, परंतु इथे ही अंक पाहत नाही.
तर लक्षात ठेवा, हे सुद्धा लक्षात ठेवा, 1853 की 1953, 1853. आता 1853ला कधी, तर 16 एप्रिल 1853ला मुंबई ठाणे दरम्यान पहिली रेल्वे सेवा सुरू झाली भारतातील, आणि ती 34 किलोमीटर होती. किती? 34 किमी, आणि 14 डबे होते मित्रांनो, 14 डबे होते, आणि 400 पाहुणे. हे सुद्धा लक्षात ठेवा, की तारीख लक्षात ठेवा फक्त, 16 एप्रिल 1853ला मुंबई ठाणे रेल्वे सेवा सुरू झाली होती. काही पुस्तकात हे 32 किमीसुद्धा दिलेलं आहे, ते एकदा तुम्ही नेटवर सर्च करा मित्रांनो, पण माझ्या माहितीप्रमाणे हे 34 आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून कोणास ओळखले जाते? पहिला पर्याय महात्मा फुले, दुसरा आहे विरा शिंदे, तिसरा आहे गोगा आगरकर, आणि चौथा आहे छत्रपती शाहू महाराज. तर महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर हे महात्मा फुले यांना म्हणले जाते. लक्षात ठेवा, कोणास ओळखले जाते? तर महात्मा फुले यांना. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873ला केली होती. लक्षात ठेवा, 24 सप्टेंबर 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. ही तारीख लक्षात ठेवा. आणि सत्यशोधक समाज, आणि पहिली शाळा, मुलीची पहिली शाळा 1848ला काढली होती पुण्यात. हे सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कुठे केले? तर मित्रांनो, पहिला पर्याय नाशिक, दुसरा आहे रत्नागिरी, तिसरा आहे महाड, आणि चौथा आहे मुंबई. तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन हे महाड येथे केले. लक्षात ठेवा, ठिकाण लक्षात ठेवा, 25 डिसेंबर 1927ला. तारीखसुद्धा लक्षात असू द्या, 25 डिसेंबर 1927. आणि 3 बाबी परीक्षेत हमखास विचारल्या जातात, त्यामुळे या 3 बाबी कटाक्षाने आपण नोंद करून घ्या. 20 मार्च 1927ला महाड येथे चवदार तळे सत्याग्रह. 20 मार्च 1927ला महाड येथे चवदार तळे सत्याग्रह. 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृती दहन महाड येथे. आणि 3 मार्च 1930ला काळाराम मंदिर प्रवेश. लक्षात ठेवा, 3 मार्च 1930ला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह नाशिक येथे. या 3 गोष्टी आपण आपल्या डायरीत लिहून घ्या, आणि हे तारखा लक्षात ठेवा मित्रांनो, 3 बाबी लक्षात ठेवा. तर मित्रांनो, ह्या बाबी आपण लिहून घेत चला, कारण बऱ्याच गोष्टी नेहमी विचारतात की काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह कधी झाला, नंतर महाडचा चवदार तळे सत्याग्रह कधी झाला. तर ह्या गोष्टी आपण लिहून घ्या, आणि याच्यासाठी एक जर क्रम लक्षात ठेवायचा असेल तर चवदार तळे, मनुस्मृती दहन आणि काळाराम मंदिर. चमक नाव लक्षात ठेवा, चमक म्हणजे चवदार तळे, मनुस्मृती आणि काळाराम मंदिर. म्हणजे एक क्रम लक्षात राहील तुमचा. 20 मार्च 1927, 25 डिसेंबर 1927, आणि 2 आणि 3 मार्च 1930. पण तारीख ही 3 मार्च धरल्या जाते. लक्षात ठेवा. तर मग या प्रश्नाचं उत्तर काय राहील? महाड राहील. त्यानंतर गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे? गुरु शिखर हे कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे? पहिला पर्याय अरवली, दुसरा आहे विंध्य, तिसरा आहे माळवा, चौथा आहे छोटा नागपूर. तर गुरु शिखर जे आहे मित्रांनो, ते अरवली पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे, अरवली. त्यानंतर चिल्का सरोवर कोणत्या 2 नद्यांच्या त्रिभुज प्रदेशादरम्यान वसलेले आहे? पहिला आहे कृष्णा कावेरी, दुसरा आहे गोदावरी कृष्णा, तिसरा आहे गंगा महानदी, आणि चौथा आहे महानदी गोदावरी. तर मित्रांनो, चिल्का सरोवर जे आहे ते महानदी आणि गोदावरी नदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान आहे. लक्षात ठेवा, चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. लक्षात ठेवा, सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर चिल्का.
खाऱ्या पाण्याचे सरोवर सांबर सरोवर राजस्थान, पुलिकत सरोवर आंध्र प्रदेश व तामिळनाडू सीमेवर आहे, वेबनाड सरोवर हे केरळ राज्यात आहे. आणि गोड्या पाण्याचे सरोवर पाहूया. उलर दाल सरोवर हे काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि कोलोरू हे आंध्र प्रदेशमध्ये गोड्या पाण्याचं सरोवर आहे. खाऱ्या पाण्याचे आणि गोड्या पाण्याचे सरोवर आपण लक्षात ठेवा मित्रांनो. तर खाऱ्या पाण्याचे सांबर, पुलिकत आणि वेबनाड हे खाऱ्या पाण्याचे आहे. गोड्या पाण्याचे उलर, दाल आणि कोलेरू. त्यानंतरचा प्रश्न पहा. भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? पहिला पर्याय आहे घारापुरी, दुसरा आहे कार्लेबाजे, तिसरा आहे वेरूळ आणि चौथा आहे पितळखोरा. तर मित्रांनो, भारतातील सर्वात प्राचीन लेणी जी आहे ती पितळखोरा लेणी आहे, लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्रास मिळते? पहिला पर्याय कावेरी, दुसरा आहे महानदी, तिसरा आहे कृष्णा आणि चौथा आहे तापी. तर मित्रांनो, अरबी समुद्रास मिळणारे कावेरी हे बंगालच्या उपसागरात मिळते, महानदीसुद्धा बंगालच्या उपसागरात, कृष्णा नदीसुद्धा बंगालच्या उपसागरात आणि तापी जे आहे ते अरबी समुद्राला. म्हणजे या तिन्ही नद्या ह्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि तापी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते, लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न पहा. भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते? पहिला पर्याय जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड, दुसरा आहे माधव राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश, तिसरा आहे गीर राष्ट्रीय उद्यान गुजरात आणि चौथा आहे सरिस्का राष्ट्रीय उद्यान राजस्थान. सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते मग? जिम कार्बेट नॅशनल पार्क, जे की उत्तराखंडमध्ये, लक्षात ठेवा. स्थापना कधी झाली ती 1936ला. भारतात एकूण 105 नॅशनल पार्क आहे. राष्ट्रीय उद्यान किती आहे? 105. महाराष्ट्रात एकूण 6 नॅशनल पार्क आहे, लक्षात ठेवा. आणि व्याघ्र प्रकल्प किती आहे? तर 6 नॅशनल पार्क आणि 6 व्याघ्र प्रकल्प. त्यानंतर 21वा प्रश्न पहा. भारतात बिबट्याची स्थिती 2018 अहवाल नुसार सर्वात जास्त बिबटे कोणत्या राज्यात आहे? पहिला पर्याय महाराष्ट्र, दुसरा आहे कर्नाटक, तिसरा आहे मध्य प्रदेश आणि चौथा आहे तामिळनाडू. नुकताच भारतात बिबट्याची स्थिती अहवाल 2018 हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. 2018 नुसार देशात 12,852 बिबटे आहेत, लक्षात ठेवा. किती आहेत? 12,852 बिबटे. 2014 नुसार 8,000 बिबटे होते, म्हणजेच राऊंड फिगर सांगितलं हे 7,910 बिबटे होते. आणि सर्वाधिक बिबटे हे मध्य प्रदेशमध्ये होते, 3,421. दुसऱ्या नंबरचा क्रमांक आहे ते कर्नाटक, 1,783 आणि तिसऱ्या नंबरवर आहे महाराष्ट्र, म्हणजे किती? 1,690. म्हणजे महाराष्ट्राचा क्रम जर विचारला बिबट्याच्या संख्येनुसार तर किती? तिसरा, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि मध्य प्रदेश कितवा? तर पहिला. एकूण बिबटे 12,852 आणि अहवाल कोणत्या वर्षीचा आहे? 2018चा. नुकताच प्रसिद्ध झाला. मात्र बिबट्याच्या संख्येत 60% जास्त वाढ नोंदवण्यात आली, लक्षात ठेवा. किती टक्के वाढ झाली? तर 60%. आणि भारतात वाघ जर विचारले, वाघाची संख्या, तर ती किती आहे मित्रांनो? 2,967 वाघ आहेत भारतात. आणि सर्वाधिक वाघ कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेशमध्ये. आणि 2 नंबर कर्नाटक. आणि महाराष्ट्रात किती वाघ आहेत मित्रांनो? तर 312. हे कोणत्या आकड्यानुसार? 2018च्या अहवालानुसार. हे आत्ता गणना झाली व्याघ्रगणना, त्यानुसार लक्षात ठेवा. मध्य प्रदेश सर्वात जास्त आणि कर्नाटक 2 नंबर. आणि एकूण भारतात वाघ किती आहेत? तर 2,967. आणि बिबटे किती आहेत? 12,852. तर या भारतात बिबट्याची स्थिती 2018 अहवालानुसार सर्वात जास्त बिबटे कोणत्या राज्यात आहेत मग? तर मध्य प्रदेश 1 नंबरवर, 2 नंबर कर्नाटक आणि 3 नंबर महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राची संख्या आपल्याला लक्षात घ्या, ती किती? 1,690. माहितीसाठी लक्षात असू द्या. त्यानंतर पहिली किसान रेल्वे कोणत्या 2 शहरादरम्यान धावली? सांगोला शालिमार, पश्चिम बंगालमध्ये शालिमार आहे. देवळाली ते दानापूर, जे की दानापूर हे बिहारमध्ये आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर दौंड दिल्ली आणि चौथा आहे जळगाव अहमदाबाद गुजरात.
तर मित्रांनो, आता एक बातमी आली होती की ती 100वी जी फेरी होती किसान रेल्वेची, ती सांगोला ते शालिमार पश्चिम बंगाल या दरम्यान ती धावली होती 100वी रेल्वे किसान फेरी. मोठी हेडिंग होती की 100वी किसान रेल्वे जी फेरी होती ती सांगोला ते शालिमार या दरम्यान धावली. आणि मग त्याच अनुषंगानं प्रश्न निर्माण होतो की पहिली किसान रेल्वे कधी धावली. तर ती धावली होती मित्रांनो 7 ऑगस्ट 2020ला देवळाली ते दानापूर बिहार या राज्यात. देवळाली ते दानापूर हे लक्षात ठेवा. आणि 100वी जर विचारलंय तर ती सांगोला शालिमार, म्हणजे दोन्ही प्रश्न तुम्हाला क्रिएट झाले पाहिजेत. आणि पहिली किसान रेल्वे फेरी जी होती ती 7 ऑगस्ट 2020ला झाली. शेतमाल देशभर पोहोचवण्यासाठी 2020-21च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा केली होती. आणि या कोरोना काळात शेतमालाला योग्य भाव मिळावे या दृष्टिकोनातून ही पावले उचलल्या गेली, लक्षात ठेवा. तर पहिली किसान रेल्वे फेरी ही देवळाली ते दानापूर बिहार, आणि 100वी लक्षात ठेवा किसान रेल्वे फेरी ही सांगोला ते शालिमार. 23वा प्रश्न पहा, भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम कोणत्या राज्यात स्थापित होणार आहे. पहिला आहे महाराष्ट्र, दुसरा आहे गुजरात, तिसरा आहे उत्तर प्रदेश आणि चौथा आहे ओडिशा. तर भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम मित्रांनो हे ओडिशा राज्यात स्थापन होणार आहे. भारतातील सर्वात मोठे हॉकी मैदान हे ओडिशा राज्यात राऊरकेला या शहरात होणार आहे. 20,000 क्षमता असणारं हे हॉकी मैदान असेल भारतातील सर्वात मोठं मैदान. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ म्हणजे FIH याचं मुख्यालय जे आहे ते लुसाने स्वित्झर्लंड हे लक्षात ठेवा. कारण मुख्यालय कधी कधी विचारू शकते की आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचं मुख्यालय कुठं आहे, तर लुसाने हे स्वित्झर्लंडमध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि भारतातील सर्वात मोठं हॉकी मैदान कुठं, तर ओडिशामध्ये राऊरकेला हे शहरसुद्धा लक्षात ठेवा. कारण एखाद्या वेळेस काय होते की राज्य ठेवतात आणि कोणत्या शहरात विचारतात, ते कोणतं शहर, राऊरकेला. मित्रांनो, शक्यतोवर आपण प्रश्न क्रिएट करा की प्रश्न कशा पद्धतीने विचारू शकते. एखाद्या वेळेस या अनुषंगानं भारतातील सर्वात मोठे हॉकी मैदान ओडिशा हे आपल्याला सगळ्याला माहीत आहे, त्यामुळे ते काय करतात, कोणत्या शहरात किंवा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचं मुख्यालय कुठे आहे या प्रश्न या अनुषंगानं क्रिएट होत आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या गोष्टी आपण या अनुषंगानं माहिती करून घेतल्या पाहिजेत. पहा, आपला अभ्यास अभ्यास जिथं संपतो तिथे हे स्पर्धा परीक्षेवाले सुरू होतात. म्हणजे कसं की युवराज सिंग ने 6 सिक्स मारले होते. कोणाच्या विरुद्ध मारले होते, तर स्टुअर्ट ब्रॉड हा कोणत्या देशाचा होता, इंग्लंड. आणि हे सगळं आपण पाठ करून गेलतो की युवराज सिंगनं 6 सिक्स कोणत्या मैदानावर कुठे कोणाच्या विरुद्ध मारले, कोणत्या देशाच्या विरुद्ध मारले. परंतु MPSCनं किंवा या आयोगानं प्रश्न काय टाकला की युवराज सिंगने कोणत्या मैदानावर 6 सिक्स मारले होते. म्हणजे पहा की आपली जिथे हे संपते विचार करण्याची शक्ती, तिथून तो आयोग चालू होते किंवा एक स्पर्धा परीक्षा चालू होते. त्यामुळे अशा अँगलनं तुम्ही प्रश्नाची क्रिएट करत जा की या अनुषंगानं काय विचारला जाऊ शकते ते तिथे लिहून ठेवायचं. त्यानंतर पहा, नुकतेच ICC ने दशकातील पुरुष एकदिवसीय टीम घोषित केली आहे. पुरुष एकदिवसीय टीम घोषित केली ICCने. त्याचा कर्णधार कोणास घोषित केला आहे. पहिला पर्याय विराट कोहली, दुसरा आहे रोहित शर्मा, तिसरा आहे MS धोनी आणि चौथा अजिंक्य रहाणे. तर मित्रांनो, ICCने दशकातील एकदिवसीय संघाचे नेतृत्व MS धोनीकडे दिले, लक्षात ठेवा. एकदिवसीय संघ जे घोषित केला ICCने दशकातील, त्याचं नेतृत्व कोण करणार, MS धोनी. आणि ICCने दशकातील T20 संघाचे नेतृत्व जे आहे ते MS धोनीच करणार. आणि ICCचे दशकातील कसोटी संघाचे नेतृत्व जे आहे ते विराट कोहली करणार, लक्षात ठेवा. आणि ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल याचं मुख्यालय कुठं आहे, तर दुबई UAE इथे आहे. आणि ICCचे चेअरमन कोण आहे, अध्यक्ष ग्रेग बार्कले, हे न्यूझीलंडचे आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि ICC CEO कोण आहे, मनू सहाने. हे सुद्धा या ICCच्या अनुषंगानं आपण ह्या गोष्टी, मुख्यालय, त्याचं अध्यक्ष कोण आणि CEO कोण, आणि ICCचा लॉंग फॉर्म इंटरनॅशनल क्रिकेट
काउन्सिल या गोष्टी आपण माहीत करून घेतल्या पाहिजेत. तर दशकातील एकदिवसीय संघाचे नेतृत्व कोणा केले, तर MS धोनी करणार. आणि ICCच्या दशकातील T20 संघाचे नेतृत्व MS धोनी करणार आहे. ICC दशकातील कसोटी संघाचे नेतृत्व कोण करणार आहे, तर विराट कोहली. आणि विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे या तिन्ही संघात सदस्य म्हणून आहे, लक्षात ठेवा. म्हणजे एकदिवसीय निवड झालेला, लक्षात ठेवायचं, एकदिवसीय, T20 आणि कसोटी या तिन्ही गटात विराट कोहलीचं एक सदस्य म्हणून असणार आहे, लक्षात ठेवा. असाही प्रश्न विचारू शकते. मित्रांनो, अशा पद्धतीने एक प्रश्न निर्माण झाल्यानंतर आपण त्या अनुषंगानं, आता इथे फक्त एकच प्रश्न विचारला, एकदिवसीय टीम घोषित केली, मग त्याचं नेतृत्व कोण आहे, MS धोनी आहे. तर मग 2020चं कोण, कसोटीचं कोण, मग इंटरनॅशनल काउन्सिल कुठे आहे, त्याचं अध्यक्ष कोण, CEO कोण, या गोष्टी आपण या अनुषंगानं पहा. तुम्ही एका लाईनवर जाऊ नका एका प्रश्नावर आणि तेवढं फक्त क्लिक करू नका. तर त्या अनुषंगानं, त्या प्रश्नाच्या अनुषंगानं 10-15 मिनटं त्याविषयी पूर्ण माहिती तयार करा. म्हणजेच काय होईल की तिथला अभ्यास तो होईल, तो परिपूर्ण होईल, लक्षात ठेवा, आणि तो चिरकाल लक्षात राहील तुमच्या. तर अशा पद्धतीने तुम्ही या प्रत्येक प्रश्नाचं ॲनालिसिस अशा पद्धतीने करा. चारही प्रश्न का दिले त्याचा विचार करायचा, की ते किसान रेल्वे जी आहे ती सांगोला शालिमार ऑप्शन असेल तर आपण तेच क्लिक करूया, परंतु पहिली विचारली तर पहिली कुठली, हे अशा पद्धतीनं तुमचं ते त्या चारही पर्यायाच्या अनुषंगानं आपण त्या बाबीकडे गेलो पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.